Okay, friends, I am Dr. Hinavani and today for scholarship grade 4 for Marathi subject आपण विकारी शब्द बघत होतो आणि त्यामध्ये आपण नाम बघितलं. आज आपल्याला क्रियापद या विकारी शब्दाबद्दल माहिती घ्यायची आहे. तर क्रियापद म्हणजे काय, तर क्रियेचा अर्थ जो शब्द पूर्ण करतो त्याला क्रियापद असं म्हणतात. म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्हाला वर्ब म्हणू शकतात तुम्ही त्याला. तर क्रियेचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ मोर थुई थुई नाचतो, यामध्ये नाचतो मोर थुई थुई ही जी क्रिया आहे तिला कोण पूर्ण करतोय, तर नाचतो हा शब्द त्याला पूर्ण करतोय, म्हणून नाचतो हा या ठिकाणी क्रियापद म्हणून वापरलं जातं. तर जसं मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की क्रियापद हा विकारी शब्दांच्या जातीमध्ये येतो, त्यामुळे त्याची रूपं ही बदलतात. म्हणजे कर्त्यानुसार कर्मानुसार त्याची रूपं ही बदलत जातात. जसं आणणे हे क्रियापद आहे, ते आणतो, आणते, आणले, आणेन असं काळ कर्ता यांच्यानुसार ह्या क्रियापदाची रूपं ही बदलतात. तर इथे यादी दिलेली आहे की कशा प्रकारे रूपं बदलतात, ती तुम्ही यादी बघू शकतात. आता आपण सरावाचे प्रश्न बघूया. तर सरावाच्या प्रश्नांपैकी पहिल्या प्रकारचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दातील क्रियापद शोधून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि शब्द दिलेले आहेत काच, नाच, पाच, टाच. तर यामध्ये काच हा नाउन या कॅटेगरीमध्ये येतो. ग्लास म्हणजे काच, नाच हे क्रियापद आहे, पाच ही संख्यादर्शक नाम आहे आणि टाच हे पण अवयवदर्शक नाम आहे. त्यामुळे नाच हे या ठिकाणी क्रियापद ह्या पर्यायामध्ये येतं. तर तेच आपला अचूक पर्याय आहे. याच प्रकारे आपण बघायचं की कुठलं क्रियापद हे आहे. तर कोळसा, काळा, कढई आणि काढतो. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी काढतो हे क्रियापद आहे, जे एखादी क्रिया आपल्याला दर्शवतात, काहीतरी काढण्याची क्रिया ते दर्शवतात आहे. ओके, आता पुढचं बघूया. थंडगार, गारठला, गारवा आणि गारवेल. यामध्ये गारठण्याची क्रिया ही गारठला या शब्दाने दाखवलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी गारठला हे क्रियापद आहे. चौथं पाचवं तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. आपण 6वं घेऊया. तर 6व्या प्रश्नामध्ये नाक, ताक, वाक आणि काक असे पर्यायी शब्द आहेत. तर त्यापैकी वाक हे क्रियापद या क्रायटेरियामध्ये येतं. ओके, अशाच प्रकारे तुम्ही पुढचे सोडवू शकता. तर तुम्हाला फक्त क्रिया दर्शवणारा शब्द जो आहे तो ओळखायचा आहे. आता पुढचा जो सरावाच्या प्रश्नाचा प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी क्रियापद नसलेल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. म्हणजे दिलेले 3 पर्याय हे क्रियापद आहेत आणि एक पर्याय जो आहे तो क्रियापद नाहीये. तर पहिला त्यातला प्रश्न आहे राग, सांग, वाघ आणि टांग. तर या ठिकाणी राग हा जो शब्द आहे हा क्रियापद नाहीये. पाहतो, झोपतो, ओरडतो आणि पळणे. तर या ठिकाणी पळणे हा जो शब्द आहे तो क्रियापद नाहीये. बाकी पाहतो, झोपतो, ओरडतो हे सगळे क्रियापद दाखवणारे शब्द आहेत. तिसरं चौथं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण 5वं घेऊया. जा, या, हा आणि गा. या ठिकाणी जा हा शब्द जाण्याची क्रिया दाखवतो, या येण्याची, हा हे एखाद्या व्यक्तीसाठी आपण संबोधक म्हणून वापरतो आणि गा हे गाण्याची क्रिया दाखवतो. त्यामुळे या ठिकाणी हा जो शब्द आहे हा क्रियापद नाही. तर अशा प्रकारे क्रियापद नसलेले शब्द आपण ओळखू शकतो. आता पुढील जो सरावाचा प्रश्नाचा प्रकार आहे तो आपण बघूया. तर पुढील सरावाच्या प्रश्नाच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी पर्यायातील योग्य क्रियापदाचं रूप लिहायचं आहे. आम्ही दर रविवारी नदीत डुंबणे, डुंबते, डुंबतो आणि डुंबवेल. तर या ठिकाणी डुंबतो हा अचूक पर्याय आहे. ओके, बाबांनी मला नवीन सायकल आणली, आणतात, आणतील, आणतो. आता हे
कुठलं क्रियापदाचं रूप हे योग्य आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काळ पण बघावा लागतो आणि कर्ता पण बघावा लागतो. तर या ठिकाणी बाबांनी मला नवीन सायकल आणली असं आपण म्हणू, कारण सायकल हे स्त्रीलिंगी रूप आहे आणि त्यामुळे आणली हा योग्य पर्याय या ठिकाणी आहे. तिसरं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. चौथं आपण घेऊया. प्रामाणिक व हुशार मुले सर्वांना आवडतो, आवडेल, आवडले, आवडतात. तर या ठिकाणी अनेकवचनी नाउन आहे आणि त्यामुळे आवडतात हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. म्हणूनच आपल्याला लिंग, वचन ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो जेव्हा आपण क्रियापदाचं रूप हे ठरवतो. पहाट झाल्यानंतर कोंबडा आरवते, आरवेल, आरवतात, आरवणे. तर कोंबडा आरवेल हे या ठिकाणी अचूक पर्याय आहे जो भविष्यकाळ तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या सरावाचा प्रश्न बघितला. आता चौथा आपल्याला बघायचा आहे. पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. किती स्वच्छ आहे हा समुद्र किनारा. आता याच्यामध्ये शब्द जे आहेत ते जंबल मॅनर्स मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला ते व्यवस्थित वाक्यामध्ये लिहून मग तुम्ही शोधू शकता, किंवा तुम्हाला जर माहिती असेल की काय याच्यातलं क्रियापद आहे तर तुम्ही ते ओळखू शकता. तर हा समुद्र किनारा किती स्वच्छ आहे, तर या ठिकाणी आहे हा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. तुम्ही ताजी भाजी आणा किलोभर. या ठिकाणी आणण्याची क्रिया होते त्यामुळे आणा हे या ठिकाणी क्रियापद आहे. सापडला तो पळालेला चोर एकदाचा. या ठिकाणी तो पळालेला चोर एकदाचा सापडला, तर सापडला हे या ठिकाणी क्रियापद आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या वाक्याला योग्य क्रमात लिहून मग तुम्ही त्यातलं क्रियापद ओळखू शकतात, किंवा कुठली क्रिया त्या ठिकाणी होते याचा अंदाज तुम्ही लावून मग त्या वाक्यातलं क्रियापद हे आपण ओळखू शकतो. आता शेवटचं बघूया आपण त्याच्यातलं. टपटप पडतील अंगावरती प्राजक्ताची फुलं. आता पडण्याची क्रिया या ठिकाणी होते त्यामुळे पडतील हे जे आहे शब्द तो या ठिकाणी क्रियापद म्हणून आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण विकारी शब्दांचा दुसरा प्रकार बघितला आज, तो म्हणजे क्रियापद. तर इथे आपण थांबूया आणि पुढचा जो आपला टॉपिक आहे लिंग, तो आपण पुढच्या लेक्चर